नमस्कार, मी सुनील पाटील. आपण पाहत आहात वेध विकासाचा 24 तास घडामोडी. पूल वाहून गेला, प्रशासन जागे कधी होणार? अखेर ठाणे नावे ग्रामस्थांचा उपोषणाचा एल्गार. वारंवार निवेदनं, लेखी इशारे आणि पाठपुराव्यानंतरही कारवाई नाही. 27 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण. तात्पुरता पूल, कायमस्वरूपी पूल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. लोकशाहीत एका पुलासाठी जनतेला उपोषण करावं लागत असेल तर हा केवळ पुलाचा प्रश्न नाही, तर तो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ठाणे नावे सांगडे आज गाव संतापले आहे. कारण 5 जुलै 2026 रोजी पुराच्या पाण्यात गावाला जोडणारा पूल वाहून गेला. मात्र ग्रामस्थांचा आरोप असा आहे की पूल एका दिवसात वाहून गेला, पण प्रशासनाचे दुर्लक्ष अनेक वर्ष या ठिकाणी सुरू होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 2022-2023 पासून ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पूल धोकादायक असल्याची अनेक लेखी पत्र या ठिकाणी दिलेली आहेत. दुर्घटनेपूर्वीही धोका असल्याची सूचना या ठिकाणी ग्रामपंचायतीने दिली होती. तरीही ना तात्पुरती व्यवस्था झाली, ना कायमस्वरूपी पुलाचे काम झाले. मात्र ते काम होत असताना हा पूल अचानक पडला गेला. आज 2000हून अधिक नागरिक अडचणीत आहेत. शाळकरी मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. शेतकरी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना रोज हाल अपेष्टा या ठिकाणी सहन कराव्या लागत आहेत. मग प्रश्न थेट शासनाला आहे का? तर हो. जनतेचा जीव इतका स्वस्त आहे का की दुर्घटना घडल्यानंतर सरकार आणि प्रशासनाला जाग येते? निवेदनं दिली, पाठपुरावा केला, अधिकारी भेटले, आश्वासनं मिळाली, पण पूल उभा राहिला नाही. हीच का विकासाची गती? हेच का विकासाचे धोरण? हेच का विकास? हाच का विकास? जनतेने आमदार निवडून दिले ते केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा उद्धडांच्या फिती कापण्यासाठी नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी शासनाच्या दारात ठामपणे उभे राहणे, निधी आणणे आणि प्रशासनाला काम करण्यास भाग पडणे ही सुद्धा त्यांची महत्वाची जबाबदारी या आमदारांची आहे. आज ठाणे नावे सांगडे गाव विचारत आहे, आमच्या पुलासाठी विधानसभेत किती वेळा आवाज उठवला गेला, शासनाकडे किती वेळा ठोस पाठपुरावा झाला, आणि जर झाला असेल तर आजही गावावर ही वेळ का? हा प्रश्न मात्र आज सर्वांना सतावत आहे. जर जनतेला स्वतःच्या हक्कासाठी उपोषण करावं लागत असेल तर हा प्रश्न फक्त अधिकाऱ्यांचाच नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या उत्तरदायित्वाचाही या ठिकाणी मानला जात आहे. आता ग्रामस्थांनी 27 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या ठिकाणी सर्वांनी घेतला आहे. त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. पायी व दुचाकी वाहतुकीसाठी तात्काळ सुरक्षित तात्पुरता पूल उभारावा, कायमस्वरूपी नवीन पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू करून निश्चित कालमर्यादा या ठिकाणी जाहीर करावी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पूर्वसूचनांचे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. या मागण्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत, त्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षितेच्या आहेत. आता सरकारने ठरवायचं आहे, ते आपल्या हातात आहे. जनतेला पुन्हा आश्वासनं द्यायची की प्रत्यक्ष कृती करून विश्वास जिंकायचा. कारण 27 जुलै हे उपोषण केवळ एका पुलासाठी नाही, तर प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहे. जनता आता शांत आहे, पण तिचा संयम संपला तर त्याची जबाबदारी मात्र ही प्रशासन आणि शासनावर असेल, हे मात्र आपण ग्रामस्थांनी या ठिकाणी रोखठोक सांगितलेलं आहे. आता निर्णय शासनाचा आहे. ठाणे नावेच्या जनतेच्या संयमाचा अंत पाहायचा की तातडीने पूल उभारून आपली जबाबदारी पार पाडायची. कारण लक्षात ठेवा, जनतेचा आवाज कितीही काळ बदलण्याचा, दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो एक दिवस जनआक्रोश बनतो. 27 जुलैचे हे लाक्षणिक उपोषण हा शेवट नाही, तर सरकारला दिलेला अखेरचा लोकशाहीचा इशारा आहे. आजही शासन जागे झाले नाही तर उद्या या पुलाचा प्रश्न एका गावापुरता राहणार नाही, तो संपूर्ण रायगडच्या जनतेच्या असंतोषाचा विषय बनेल. तेव्हा सरकारने निर्णय घ्यावा. जनतेला पुन्हा आश्वासनांच्या भूलथापा द्यायच्या की प्रत्यक्ष कृती करून विश्वास जिंकायचा? कारण जनता आता विनंती करत नाही, ती तिच्या हक्काची या ठिकाणी मागणी करताना दिसत आहे. राजकीय चपला बाजूला सारून आज गाव एकटवतोय तो आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, आपल्या गावाचा पूल व्हावा यासाठी, आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी. हेच मागणं या ठिकाणी 27 जुलैला या उपोषणाच्या मागणीमध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे. आपण जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर मात्र वेध विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.